Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एका लोकप्रिय तरुण नेत्याची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या होते आणि आरोप लागतात महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय नेत्यावर. सीबीआय तपास करतं, 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते आणि तब्बल 20 वर्षांनंतरही संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्या निकालाची वाट पाहतोय तो म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याकांड. जून 2006 रोजी घडलेल्या या हत्येने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. आजही हे प्रकरण राजकीय वैमनस्य, कथित सुपारी किलिंग आणि दीर्घ न्यायालयीन लढाईसाठी ओळखलं जातं. आज या हत्याकांडाचा निकाल लागणार आहे, तेव्हा पुढच्या व्हिडिओतनं जाणून घेऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं. पवनराजे निंबाळकर हे धाराशिव म्हणजे तेव्हाचं उस्मानाबाद जिल्ह्यातले प्रभावशाली नेते होते. स्थानिक राजकारणात त्यांचा वाढता प्रभाव होता. त्यांचं आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचं राजकीय वैर अनेक वर्षांपासून चर्चेत होतं. तपास यंत्रणांच्या मते हा संघर्ष पुढे या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरला. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी मुंबईहून धाराशिवकडे निघाले होते. नवी मुंबईतल्या कळंबोली परिसरात त्यांची स्कॉडा कार अडवण्यात आली. सरकारी पक्षाच्या मते दुसऱ्या वाहनातनं आलेल्या हल्लेखोरांनी कार थांबवून गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समत काझी याचा जागीच मृत्यू झाला. त्या काळात या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. सुरुवातीच्या स्थानिक पोलिसांच्या तपासावर निंबाळकर कुटुंबानं समाधान व्यक्त केलं नव्हतं. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने घटनास्थळाची पुनर्रचना केली, नव्याने पुरावे गोळा केले आणि संपूर्ण कटाचा तपास सुरू केला. सीबीआयने 2009 मध्ये आरोपपत्र दाखल करताना पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींवर खुनाचा कट रचल्याचा आरोप केला. तपासादरम्यान काही आरोपी आणि नंतर माफीचे साक्षीदार ठरलेल्या व्यक्तींनी कथित सुपारी किलिंगबाबत माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. तपास यंत्रणांच्या मते राजकीय प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. मात्र सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले. या प्रकरणाची सुनावणी तब्बल 20 वर्ष सुरू आहे. 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अनेक दस्तावेज, कॉल रेकॉर्ड्स, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर मांडण्यात आले. या खटल्यात समाजसेवक अण्णा हजारे यांचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष कायम या प्रकरणाकडे लागून राहिलं. या प्रकरणानं धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरामोहराच बदलला. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर पुढे राजकारणात सक्रिय झाले आणि लोकसभेत पोचले. तर निंबाळकर आणि पाटील गटातील संघर्ष हा जिल्ह्याच्या राजकारणातला कायम चर्चेचा विषय राहिला. नुकतंच 16 जून 2026 मध्ये विशेष सीबीआय न्यायालय निकाल देणार होतं. मात्र न्यायालयाने निर्णय लेखनासाठी अतिरिक्त वेळ घेत निकाल आज म्हणजेच 20 जून पर्यंत पुढे ढकलला. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता या निकालाकडे लागलंय. एका खुनानं महाराष्ट्राचं राजकारण हादरलं. एका कुटुंबानं न्यायासाठी 20 वर्ष लढा दिला. सीबीआय तपास, राजकीय आरोप, शेकडो साक्षीदार आणि दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया. आता सर्वांच्या नजरा लागल्यात आजच्या निकालाकडे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अंतिम निकाल काय लागेल, तो महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण आणेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी पाहत रहा मुंबई तक.